इतकं शांत कसं सगळं? आतापर्यंत काहीतरी तर घडायला हवंच होतं. कामगारांना भडकवणं फुकट गेलं की काय? मॉम, हो मॉम. हा, कुठून करा सुरुवात? थांब रे. कुठे हरवलात मॉम? काय? कुठे हरवलात? काय नाही. मॉम, कुठून करा सुरुवात? इथनं करूया? नाही, थांब, आपण आज जाऊन बघूयात आधी. ठीक आहे, लेट इट बी. पैशाची हमी असल्यामुळे आम्ही कामावर येणार नाही. त्या सकाळपर्यंत पैसे नाही मिळाले तर याद राखा, रोहन आलात तुम्ही? हे सगळं काय आहे? साहेब, कामगार आले होते, खूप भडकले होते, तुम्हाला भेटायचं म्हणत होते, पण तुम्ही नव्हता म्हणून हे असं लिहून गेले. बापरे, काय हे सगळं? प्लीज तुम्ही घरी काही सांगू नका. हो, सिद्धार्थ आणि आदित्य आले ना, आम्ही त्यांना याविषयी बोलतो, पण तुम्ही घरी काही सांगू नका. रोहन, हे सगळं आवरून घे आणि आज ऑफिस बंदच ठेव. जा, आपण निघूया. या महालक्ष्मी मॅडम कुठे गेले? मॉम, मॉम, मॉम कुठे गायब झाला? मॉम, ओ मॉम. आदिती, अगं प्लीज प्लीज वेडेपणा करू नकोस. तुला नाही जमत तिखट खायला. आदिती प्लीज, तू ही मिसळ खाऊ नकोस, तुला त्रास होतोय. नाही, मी खाणार म्हणजे खाणार. हो दादा, गुळ साखर काय असेल ते लवकर घेऊन या. आदिती, हे बघ ऐक, हे बघ मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण प्लीज तू हे थांबव. मी खाऊ शकते. काय वेडेपण आहे हा. मी अमेरिकेला गेल्यावर पण अशीच वागणार आहेस का तू? तू अमेरिकेला गेल्यानंतर असा वेडेपणा कोणासमोर करू? दादा, जरा आणा ना लवकर. द्या. आदिती प्लीज तू ही मिसळ खाऊ नकोस, तुला खूप तिखट लागतंय. पण मी तुझ्यासाठी काही करू शकते. हो, काही करशील? मग माझ्यासोबत अमेरिकेला येण्याचा वेडेपणा कर ना. सिड, तू पुन्हा हा विषय काढलास. आपलं ठरलं होतं ना, मग का तरी पुन्हा पुन्हा? सॉरी सॉरी. अगं आदिती, मी मस्ती करत होतो, परत नाही विचारणार. बस. बरं, खायचे का अजून मिसळ? घे, साखर खा. आणि म्हणे तिखट खाणार. अहो, मी खरंच सांगतेय, आज कोणीही कामगार आला नव्हता. असं कसं? हो, मी आत्ताच बघून आली आहे ना स्वतः. मला वाटतं ना, कुठेतरी बाहेर गेले असतील सगळे. हो काय? असे सगळे एकत्र बाहेर जात असतात काय? मला तरी वाटतं सगळे कामगार गेले सोडून. नाना, तोंड सांभाळून बोल. अहो तात्या, मला वाटलं ते मी बोललो. तर राहा ना तुम्ही. अगो बाई, काय झालं असेल? अरे देवा. मोठ्या बाई, तुम्ही नका काळजी करू, समजेल आपल्याला. ए ताई, तू काय करते ग? हो, सिद्धू अदितीला फोन करून सांगायला नको? अर्चना, बघ तुझ्या सासूचं डोकं. सासूबाई, अहो ते दोघं प्रवासात असतील, उगाच त्यांना टेन्शन नको द्यायला. मी ना उद्याच जाऊन विचारते त्यांना.
आदितीने एवढं समजावलं त्यांना तरी अजून 2 दिवस थांबायला तयार नाही म्हणजे काय? रत्ना, सगळीकडे आवाज चढवायचा नसतो. हे बघा तात्या, घर आहेत ते, त्यांची पण घरं आहेत, त्यांच्या जागी ते बरोबर आहेत. उद्या मी जाईन फॅक्टरीवरती आणि त्यावेळेला त्यांना भेटेन आणि बोलेन त्यांच्याशी. तात्या, मी पण येतो तुमच्या बरोबर. आदिती, नमा आणि युवराज चांगलेच तयार झालेत ना? हो, त्यांच्यामुळे माझं फॅक्टरीचं अर्ध टेन्शन कमी झालंय. पण एक सांगू का, याचा पूर्ण क्रेडिट फक्त आणि फक्त तुला जात. का? अरे का म्हणजे तुझ्याच हाताखाली तयार झालेत ना. हो, पण याचं क्रेडिट खरं तर त्या दोघांच्या टॅलेंटला जात. हा, ते पण आहे म्हणा. सेड, ऐक ना, पैशांची व्यवस्था होईल ना? मला खूप भीती वाटते. तू काळजी करू नकोस. सुहास सेवाना पैसे घेऊन आला पण असेल आणि त्यांनी ते पैसे कामगारांना सुद्धा दिले असतील. खरंच? हो, माझा विश्वास आहे सुहासवर. त्यांनी त्याचा शब्द नक्की पाळला असेल. साडी मिळाली, आता पिशवी शोधायला लागेल. नाही, इकडे नाही मिळणार. हे पण नाही, वेळेवर सापडतच नाही कुठे. अगे ए महालक्ष्मी, काय शोधतेस ग तू? बरं झालं मिलिंद तू आलास. मला जरा पिशवी शोधायला मदत कर ना प्लीज. मी? प्लीज मिलिंद, बघ ना जरा, दिसतेय का पिशवी? नाही, पण इतक्या घाईत निघालीस कुठे तू? सापडली. एक मिनिट, आता तरी सांगशील का इतक्या घाईत कुठे निघालीस ते? मिलिंद, तुला एकदा सांगितलं ना मी की मी एकदा एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि अदितीने नेमका माझा हाच गुण उचललाय. ओके, समजलं? अरे आदिती मॅडम, हो आदिती मॅडम, आदिती. इथे मस्त कॉफी मिळते, पिऊयात? हो, चालेल. दादा, 2 मस्त कॉफी द्या. सेड, अरे सॉरी, मला कळलंच नाही कधी झोप लागली. अगं सॉरी काय त्यात, ठीक आहे ना. नाही तरी सेड, ऐक ना, आपण घरी जाण्याआधी फॅक्टरीच्या ऑफिसला जाऊन येऊया का? आदिती, अगं असं काय करतेस? प्रवासातून आलोय आपण, फ्रेश होऊया आणि मग जाऊयात ना. नाही सेड, मला ना खूप टेन्शन येतंय. आपण ऑफिसला जाऊ, नमा युवराजला भेटू आणि मग घरी जाऊ. तू काय ऐकणार नाही. बरं ठीक आहे, जाऊया. कॉफी पिऊ आणि लगेच जाऊ, ठीक आहे? हे कामगार तर इथेच दिसतात. यांचा विचार बदलला तर नाही ना? नाही, बघायला हवं. सोडायचं नाही आपण, तेच आपलं काम चालू राहतं. तुम्ही इथे आहातोय? या बाई परत आल्या? तुम्ही आम्हाला शोधत होतात? होय, तर मानलं पाहिजे तुम्हाला. काल कामावर गेला नाहीत तुम्ही. कौतुक वाटलं तुमचं मला. मला वाटलं काय कामावर जाता वगैरे की काय, विचार बदलतोय की काय. आम्ही जे बोलतो ना ते करूनच दाखवतो. हा, म्हणजे बरंच झालं. तसं या संप करणं गरजेचंच होतं. पण मला सांगा, तुम्हाला कोणाचा काही फोन आला होता का? कोणी म्हणलं पैसे देतो वगैरे? अजून तर काही कोणाचा फोन नाही आला तसा.
याचा अर्थ असा आपण न आल्याने यांना काहीच फरक पडत नाही. हो ते आदिती मॅडमला कालपासून किती वेळा फोन केला. मग काय म्हणाल्या तुमच्या आदितीबाई? कुठे काय फोन लागला तर बोलतील ना. सारखा स्विच ऑफ लागतोय. त्यांच्या शब्दाखातर समजून घेऊन आम्ही कामाला सुरुवात केलेली. पाहिलं ना आता कशी लपून बसलीये बया. ही मोठी माणसं गरीबाचे असेच हाल करतात. आणि आपण सोसलं तर मग काय फायदा घेतलात म्हणून समजा. नाहीतर काय हो. तुम्ही विश्वास ठेवलात ना इथं चुकलं बघा तुमचं. हो ना, या मोठ्या लोकांचं असंच असतं. आणि तरी बी तुम्ही लोक इथे टपरीवर शांतपणे चहा कसं पिऊ शकता हो? चला जा विचारूया त्यांना असे पैसे का अडकवलेत आमचे. बरोबर बोलताय या बाई. बरोबर बोलताय. पटतंय ना तुम्हाला? मी तर म्हणते तुमच्या बायका पोरांना बी घेऊन चला. आपल्या हक्कासाठी आवाज उठवावाच लागतोय. चला मी पण माझ्या बायकोला लगेच घेऊन येतो आता. चला आता यांना दाखवूनच देऊ. एकदा कामगारांच्या मनात आलं की ते काय काय करू शकतात ते. मी पण माझ्या बायका पोरांना घेऊन येतो. मग काय या देशमुखांना कामगारांची हिंमत आणि किंमत दोन्ही दाखवावंच लागल. चला आता मोर्चा थेट फॅक्टरीवर येऊ. चला चला. आता खरी मज्जा येणार. बघूया काय करतायत देशमुख. ते नमा युवराज सोबत फॅक्टरी जाऊया. तिथे कामगार येतील ना त्याच्याशी आपण बोलूया. तात्या मी काय म्हणतो, तुम्ही नका दगदग करू, मी जातो. हो तात्या जातील हे. बापू मी पण येतो तुमच्यासोबत. तू तर अजिबात येऊ नकोस. तुझ्यामुळे सगळा घोळ झालाय हा. तू आपला जा त्या कॉलेजला. आमच्या बरोबर येशील तर आणखी काहीतरी घोळ घालून ठेवशील तू. हो टिफिन ना आणते आता. नमा युवराज मी येतो तुमच्या सोबत. नाही नको, आम्ही दोघं मिळून सांभाळून घेऊ. तसंही आज आम्ही कामगारांशी बोलणारच आहोत. आणि काही जर लागलं ना तर आम्ही तुम्हाला नक्की फोन करू. मी ऑलरेडी आदितीने कामगारांशी बोलून घेतलंय, त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. मी विश्वास ठेव. बरं ठीक आहे. नमा बापू भाऊजी तुम्ही नका काळजी करू. अहो ती दोघं घेतील सांभाळून. आणि सिद्धू आणि आदिती पण आज परत येत आहेत ना, ते पण यात लक्ष घालतील ना. आली का सगळी मंडळी? आलेत बऱ्यापैकी. आणि हे काय कामगारांच्याच बायका पोरांनी आणलंय. हा वा वा. आता मोर्चा थेट फॅक्टरीवर न्यायचा. कुणालाही घाबरायचं नाही. काय हो आपण सगळे आपल्या हक्कासाठी लढतोय, त्यामुळे कोणी हटायचं नाही. देशमुख इंडस्ट्रीज हाय हाय. देशमुख इंडस्ट्रीज हाय हाय. देशमुख इंडस्ट्रीज हाय हाय. देशमुख इंडस्ट्रीज हाय 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 हाय. वा महालक्ष्मी चांगलीच ठिणगी पेटवलीयस. आता हीच ठिणगी कशी पेट घेऊन स्फोट करेल ना बघतच राहतील सगळे. देशमुख इंडस्ट्रीज हाय हाय. देशमुख इंडस्ट्रीज हाय हाय. कामगारांचे पैसे लवकर द्या, लवकर द्या. कामगारांचे पैसे लवकर द्या, लवकर द्या. देशमुख इंडस्ट्रीज हाय हाय. देशमुख इंडस्ट्रीज हाय हाय. कामगारांचे पैसे लवकर द्या, लवकर द्या. कामगारांचे पैसे लवकर द्या, लवकर द्या. देशमुख इंडस्ट्रीज हाय हाय. देशमुख इंडस्ट्रीज हाय हाय. देशमुख इंडस्ट्रीज हाय हाय. कामगारांचे पैसे लवकर द्या. झालं, आधी देशमुखांच्या वाटण्या झाल्या, आता देशमुखांच्या कंपनीचं दिवाळं निघालं असं वाटतं. देशमुखांचे काय वेळ आली आता देशमुखांना. चला ही बातमी सगळ्यांना सांगितली पाहिजे इतरांना, नाहीतर सगळे देशमुखांचं गुण गात असतात. आता सगळ्यांना कळेल कसे आहेत देशमुख ते. चला चला. प्लॅन सक्सेसफुल होणार वाटतं. करा करा चर्चा करा. फार बदनाम करून टाका देशमुखांना, म्हणजे ते इथून निघतील आणि रिसॉर्टचं काम पण सुरू होईल. काय
ठीक आहे, मी बघतो. हो मी बघतो, तुम्ही काळजी नका करू. ज्याची भीती होती तेच झालं. आजही कामगार नाही आले. आता आपण तरी काय करू शकतो? मग आपण साईटवर जाऊन पाहायचं का? ते आले. काय ते सगळे आले. कोण सगळे? ते कामगार आले मोर्चा घेऊन. त्यांच्या हातात खूप काय काय आहे. देशमुख इंडस्ट्री, देशमुख इंडस्ट्री, देशमुख इंडस्ट्री. थांबा थांबा थांबा. आवाज कुठे शिरताय? थांबा. हे बघा, आपण शांतपणे बसून बोलूया, पण आधी नारे वगैरे थांबवा. देशमुख इंडस्ट्री, देशमुख इंडस्ट्री. कुठे आहे तुमच्या आदिती मॅडम? आदिती मॅडम नाहीये, त्या बाहेर गेल्यात. वा, एक तर बाहेर गेल्या, मोबाईल स्विच ऑफ. तुमच्यावर विश्वास ठेवून पैसे आज मिळतील उद्या मिळतील वाटत पाहत बसायचे का आम्ही? याला काय अर्थ आहे? नाही तर काय, व्हॉट नॉनसेन्स. अरे आवाज बदलायचा विसरले मी. देशमुखांची दादागिरी चालणार नाही, चालणार नाही. देशमुखांची दादागिरी. हे बघा, आम्ही कुठेही पळून गेलेलो नाहीये. आम्ही इथेच थांबलोय आणि आम्ही आता इथे साईटवर येण्याचाच विचार करत होतो. वाटलंच आम्हाला, तुम्ही फक्त विचारच करा. येणार नाही माहित होतं आम्हाला, म्हणून आम्ही इथे आलो. साहेब, आम्हाला आमचे पैसे मिळाले नाहीत तर आम्ही इथून जाणार नाही. आम्हाला पण घरदार आहे. हे बघा, असं करू नका. आम्ही तुमचे पैसे लवकरच देणार आहोत. कधी? आमच्याकडे आता पैसे नाहीयेत. आज आदिती मॅडम येणार आहेत. ते आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलतो. काय नाही यायचं तुमच्या आदिती मॅडम? कशाने येणार? यावंच लागेल त्यांना, नाहीतर. साहेब, लागलं नाही ना तुम्हाला? नाही, मी ठीक आहे. तिथे थांबण्यात काही अर्थ नाहीये. आपण निघूया. हो हो, चला चला तू चला. अहो, ते देशमुख तर पळाले की. हो, आता काय करायचं मग? नाही, देशमुख पळाले तरी पैसे तर द्यावंच लागतील ना तुमचे त्यांना. बस, चला निघू आता. पुढे काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला. चला. हे बघा, तुम्ही दोघं जाताय, पण तुम्ही दोघंच भांडत बसू नका तिथे. हो तात्या, मी नाही, हाच भांडतो माझ्याशी. हे अक्का, अगं मी केव्हा भांडलो तुझ्याशी? हो, तूच भांडतो. अगं पण असं काय करते तू? आता झाली का सुरुवात इथेच? बर, चला आता निघायचं. हो चला. सावकाश जा आणि लवकर या परत. तात्या, आता मी जातीये ना सोबत. तुम्ही काही काळजीच करू नका. म्हणून तर भीती आहे. हा तात्या, तुम्ही पण. अगं गंमत केली. चला. काय रे, काय झालं? काय रे, काय भूत बीत बघून आलात की काय? रत्ना, चेष्टा नको. पोरं कशी घाबरलेली दिसत आहेत. काय झालंय? अरे युवराज, अरे सांग ना काय झालं? युवराज, आता काही बोलशील की नाही? फॅक्टरीच्या ऑफिस मध्ये. काय काय झालं? काय? कामगारांनी ऑफिस मध्ये तोडफोड केली.